Hello everyone. Am I audible? Yes, ma'am. Okay. So chemistry last lecture मध्ये आपण काय बघितलं? काय डिस्कस केलं? Can anyone tell? डायुरेटिक मधील राहिलेले ड्रग बघितले. ओके गुड. डायुरेटिक सगळ्यांना क्लिअर झाले आता? येस मॅम. आपण 1-2-3 मिनिटं वेट करूयात पार्टिसिपेंट्स जरा इन्क्रीज होण्यासाठी. ओके. Are you getting my screen? येस मॅम. Yes, ma'am. Yes. ओके तर बघा आपण लास्ट लेक्चरला काय बघितलं होतं? डायुरेटिक्स बघितले होते. ओके. तर डायुरेटिक्स नंतर पुढचा जो आपला पॉइंट आहे तो काय आहे? ओके. तर डायुरेटिक नंतर आपला जो पॉइंट आहे हायपोग्लायसेमिक एजंट्स. ओके. तर हायपोग्लायसेमिक एजंट्स मेनली कशासाठी दिले जातात? बघा आपण बऱ्याच वेळा ऐकतो डायबेटीज. ओके. किंवा आपण म्हणतो शुगर आहे एखाद्या पर्सनला पर्टिक्युलर. तर काय झालेलं असतं मेनली त्या पर्सनला? कोण सांगू शकेल का? डायबिटीज एखाद्या पर्सनला झालेला आहे किंवा आपण म्हणतो शुगर झालेली आहे. तर काय असतं नक्की काय झालेलं? हा कुणाला काही आयडिया? ही खूप कॉमन गोष्ट आहे, सगळ्यांना माहित पाहिजे. सगळीकडे अशा गोष्टी ऐकायला मिळतात. हा स्नेहल? लिव्हर मध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं. ओके. इन्सुलिनचं सिक्रेशन. ओके. हा तुम्ही बरोबर सांगितलं, इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं पण ते लिव्हर मध्ये होत नाही. ओके. पॅनक्रियाज मध्ये होतं. इज इट क्लिअर नाव? येस मॅम.
ओके, तर काय झालेलं असतं मेनली, तर इन्सुलिन जे आहे बॉडी मधलं, इन्सुलिन हा हार्मोन आहे आणि तो त्याचं जर सिक्रेशन हे डिफेक्टिव्ह झालं, म्हणजेच काय, तर रेग्युलर झालं नाही, तर काय होत असतं की शुगरची लेवल जी आहे तर ती काय होत असते, डिस्टर्ब होत असते आणि काय होते, शुगर लेवल इन्क्रीज होते. बघा, जेव्हा इन्सुलिन प्रेझेंट असतं, म्हणजेच त्याचं सिक्रेशन व्यवस्थित असतं, त्यावेळेस शुगरची लेवल कशी असते, नॉर्मल रेंजला. पण तेच जर इन्सुलिनचं सिक्रेशन जर डिफेक्टिव्ह असेल किंवा कमी झालेलं असेल, ओके, इट इज लेस, देन ऍट दॅट टाइम काय होतं, तर ते जे शुगर लेवल आहे आपली, शुगर लेवल इज इन्क्रीज्ड. ओके, इज इट क्लिअर नाव? व्हॉट इज डायबेटीज? आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डायबेटीज. कळालं आता डायबेटीज काय आहे? येस मॅम. ओके, काय झालं असतं, त्या पर्टिक्युलर पर्सन मधली शुगर लेवल काय झाली असते, इन्क्रीज झालेली असते. कोणीही विचारलं व्हॉट इज डायबेटीज म्हणल्यावर काय सांगायचं, तर इट इज अन डिसऑर्डर इन विच द शुगर लेवल इज इन्क्रीज्ड इन दॅट बॉडी, इन देअर बॉडी. ओके ओके मॅम. तर तर आपण काय करतो, मग त्यांना जे काही आता ट्रीटमेंट दिली जाते, कशी दिली जाणार, हा तुम्ही लॉजिक लावू शकता. आता एखाद्या पर्सनची शुगर वाढलेली आहे, तर त्याला कोणते एजंट देणार किंवा कोणते ड्रग देणार आपण, की त्याचा इफेक्ट काय झाला पाहिजे. इन्सुलिनचे इंजेक्शन देणार. ओके, हा, इन्सुलिन इंजेक्शन, जेणेकरून काय व्हायला पाहिजे, की शुगर लेवल काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, जी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे, जास्त लिमिट पेक्षा जास्त. ओके, जास्ती पण काय कमी व्हायला नाही पाहिजे, ते सुद्धा काय ठरू शकतं, प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. त्याच्यामुळे त्याच्या लेवलला, म्हणजे आता एखाद्या पर्सनची काय झालेली, शुगर इन्क्रीज झाली, तर त्याला जे आपण एजंट देतो, प्रिस्क्राईब करतो, तर त्याला काय म्हणायचं, हायपोग्लायसेमिक एजंट. हायपो मीन्स व्हॉट, कमी. ओके, लेस. आपण बघितलं होतं हायपो हायपर यातला फरक. हायपो म्हणजे काय, कमी. हायपोग्लायसेमिक एजंट, ग्लायसेमिक मीन्स ग्लुकोज, तर ग्लुकोजची लेवल जी आहे आपल्या बॉडी मधली, तर ती कमी करण्यासाठी जे एजंट यूज केले जातात, तर त्याला काय म्हटलं जातं, हायपोग्लायसेमिक एजंट. ओके, हायपोग्लायसेमिक एजंट समजले? बघा, ओके, बघा काय, तर दे आर युज्ड टू ट्रीट द डायबेटीज मलायटस. ओके, डायबेटीज मलायटस हा जो डिसीज आहे, मी आता सांगितलं, डिसऑर्डर आहे, तर तो ट्रीट करण्यासाठी हे हायपोग्लायसेमिक एजंट काय केले जातात, दिले जातात. ओके, तर डायबिटीज मलायटस मध्ये दिले जातात. तर डायबिटीज बघा कुठून वर्ड आलेला आहे, किंवा मलायटस का म्हटलं जातं, डायबिटीज मलायटस. तर हा जो मलायटस वर्ड आहे, तर तो बघा लॅटिन मधून आलेला आहे. तर लॅटिन मध्ये मलायटस मीन्स व्हॉट, हनी. हनी काय असते, हनी कशी असते, स्वीट असते. ओके, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं, तर ते काय होतंय, ह्या पेशंट मध्ये डायबिटीज मलायटस मध्ये इन्क्रीज झालेला असतो ग्लुकोजी लेवल, त्याच्यामुळे ह्याला नाव असं दिलेलं आहे, डायबिटीज मलायटस. Diabetes mellitus, it is characterized by the persistent hyperglycemia. Okay, hyperglycemia means what, increasing blood sugar level. हायपर, ओके, इथं हायपरग्लायसेमिया आहे. हायपरग्लायसेमिया मध्ये हायपोग्लायसेमिक एजंट दिले जातात. ओके, समजतोय का फरक? बघा, हायपरग्लायसिया म्हणजे काय, तर इन्क्रीज द ब्लड शुगर लेवल. ब्लड शुगर लेवल काय झालेली, इन्क्रीज झालेली आहे. मग त्याच्यामध्ये आपण एजंट असे देणार जे ब्लड शुगर काय करतात, कमी करतात. ब्लड शुगर लेवल लो, म्हणजे नॉर्मल लेवल लागतात. ओके, तर ते एजंट कुठले, हायपोग्लायसेमिक एजंट. बघा, ग्लायसेमिया मध्ये हायपोग्लायसेमिक एजंट दिले जातात, युजली विथ ग्लायकोसुरिया. ओके, तर ह्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत डायबिटीज मलायटसचे, तर ते सांगितलेले आहेत. हायपरग्लायसेमिया म्हणजेच काय, इन्क्रीज झाली असते ब्लड शुगर, युजली विथ ग्लायकोसोयुरिया, म्हणजेच काय, तर ग्लुकोजचं सिक्रेशन जे आहे, तर ते काही वेळेस काय होत असतं, युरिन थ्रू सुद्धा ग्लुकोज सिक्रेट होत असते. तर डिफरंट फॅक्टर्स इन्व्हॉल्व इन इट्स ओरिजिन.
कशामुळे होतो हा बघा डिसऑर्डर मेनली, तर हा जेनेटिक टू जेनेटिक ट्रान्समिशन सुद्धा याचं होतं. त्याच्यामुळे काय म्हणलं येतं, हेरिडिटी. ओके, हेरिडिटीमुळे होतं. त्याच्यानंतर इम्युनॉलॉजी, आपल्या इम्युन सिस्टीम वरती सुद्धा हे डिपेंड असतं. त्याच्यानंतर एज, काही पर्सन्सला बघा एज झाल्यामुळे काय होतं, तर डायबिटीज होतो. त्याच्यानंतर स्ट्रेस. ओके, तर जास्त स्ट्रेस असल्यानंतर काय होतं, किंवा त्यांची लाईफस्टाईल. ओके, लाईफस्टाईल सुद्धा काय करते, मॅटर करते. जास्त जर स्ट्रेस असेल तर काय होतं, आपण म्हणतो ब्लड प्रेशरचा त्रास होतो. तसंच काय ब्लड शुगर लेवल पण काय होते, इन्क्रीज होते या स्ट्रेसमुळे. ओके, कुठले कुठले रिझन्स आहेत, हेरिडिटी, त्याच्यानंतर इम्युनॉलॉजी, एज, स्ट्रेस. ओके, त्याच्यानंतर बघा ड्युरिंग विच either endogenous insulin secretion is reduced. ओके, जे आपलं इन्सुलिन सिक्रेशन आहे तर ते जर रिड्यूस झालं, और द ऍक्शन ऑफ इन्सुलिन इज अपोज्ड, जर ऍक्शन अपोज झाली तर काय होतं, द लॅक और द डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन काय करतात, अफेक्ट करतात कार्बोहायड्रेटवर, प्रोटीनवर आणि लिपिडच्या मेटाबॉलिझमवर. म्हणजे काय होतं, तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिडचं मेटाबॉलिझम जे आहे तर ते काय होतं, डिफेक्टिव्ह होतं. त्याच्यानंतर बघा त्याचा रिझल्ट काय होतो, डिफरंट सिम्पटम्स. ओके, ऑब्झर्व मॅनिफेस्टेशन्स म्हणू शकतो आपण. तर काय ऑब्झर्व होतात बघा, हायपरग्लायसेमिया, त्याच्यानंतर ग्लायकोसुरिया, कीटोनेमिया, म्हणजेच काय कीटोनचं जे कंटेंट आहे तर ते काय होत असतं, म्हणजे ऍबनॉर्मल लेवलला असतं कीटोन जे आपल्या बॉडीमध्ये आहे ते. त्याच्यानंतर कीटोनयुरिया, म्हणजेच काय कीटोन काय होतं, युरिन थ्रू जास्त सिक्रेट होत असतं. हायपरलिपिडेमिया, लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफेक्ट येतात. त्याच्यानंतर पॉलियुरिया, पॉलिडिस्पेसिया. डिस्पेसिया मीन्स व्हॉट, पॉलिडिस्पेसिया म्हणजे इन्क्रीज थ्रस्ट, म्हणजे थ्रस्ट म्हणजे काय, तर आपल्याला त्या पेशंट मध्ये काय होतं, तर तहान जास्त लागते. ओके, इन्क्रीज थ्रस्ट. त्याच्यानंतर बघा आता हे डायबिटीज तर आपण बघितलं काय काय होतं डायबिटीज मध्ये. तर डायबिटीज मलायटिस जे आहे तर बघा ते डिवाइड होतं दोन टाइप्स मध्ये. फर्स्ट वन टाइप, जो टाइप 1 आहे, ओके, टाइप 1 आणि टाइप 2. तर टाइप 1 काय आहे, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणलं जातं, IDDM. ओके, इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस. तर त्याला अजून एक नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज जुवेनाइल ऑनसेट डायबिटीज मलायटिस. त्याला काय म्हटलं जातं अजून, जुवेनाइल ऑनसेट डायबिटीज मलायटिस. हा फिल इन द ब्लँक्सला क्वेश्चन असतो. अनदर नेम ऑफ टाइप 1 डायबिटीज, तर काय येतं त्याचा आन्सर, जुवेनाइल ऑनसेट डायबिटीज मलायटिस. ओके, सो इट इज डेव्हलप्स जनरली इन द यूथ. बघा यंगस्टर्स मध्ये हा होतो. इन्सुलिन इज इसेन्शियल टू ट्रीट दिस टाइप ऍज अ पेशंट हॅव अ लिटल और द नो एंडोजिनियस इन्सुलिन. तर यांच्यामध्ये काय झालं असतं, इन्सुलिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते काय झालं असतं, एकतर खूप कमी असतं त्यांच्यामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन, किंवा काही वेळेस तर काय असतं, नो एंडोजिनियस इन्सुलिन, म्हणजे इन्सुलिन काय होतं, सिक्रेटच होत नाही. हा झाला टाइप 1. त्याच्यानंतर सेकंड आहे तो टाइप 2. टाइप 2 काय आहे बघा, नॉन इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज मलायटिस. त्याला शॉर्ट फॉर्म काय आहे, NIDDM. सो इट इज कॉल्ड ॲज ऍडल्ट ऑनसेट और द मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज ऍट इट डेव्हलप्स इन मिडल एज. ओके, तर हा काय होतो, मिडल एज मध्ये होतो. म्हणजेच काय, तर यंगस्टर मध्ये सुद्धा आपण म्हणू शकत नाही, किंवा जास्त ओल्डर पेशंट्स मध्ये किंवा एल्डर पेशंट्स मध्ये म्हणू शकत नाही. ओके, मिडल एज किंवा एल्डरली पेशंट हु आर ऑफ्टन ओबेस, ज्यांचं काय झालं, ओबेसिटी जास्त वाढलेली आहे, तर त्या केसमध्ये हे टाइप 2 होत असतं. इट इज ट्रीटेड बाय द डायटरी मॉडिफिकेशन और बाय यूज ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. बघा हा जो टाइप 2 डायबिटीज आहे तर तो ट्रीट कशाने होतो, तर आपलं जे डाएट आहे डेली तर ते मॉडिफाय करून, किंवा जे ओरल हायपोग्लायसेमिक एजंट आहे जे आपण बघतोय तर ते एजंट यूज करून, किंवा काही केसेस मध्ये इन्सुलिनचं इंजेक्शन जास्त किंवा इन्सुलिन यूज करून हे काय केलं जातं, कंट्रोल मध्ये आणलं जातं. ओके, तर याच्यासाठी आपल्याला आता हे कुठले एजंट असतात, हायपोग्लायसेमिक एजंट, तर ते आपल्याला बघायचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड टाइपचा जो आहे हे डायबिटीज मलायटिस, तर तो काय आहे, मल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीज मलायटिस. मेनली दोनच बघितले जातात पण आपल्याला डिटेलमध्ये आहे, सो थर्ड आणि फोर्थ पण आहे. तर थर्ड कुठला आहे बघा, मल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीज मलायटिस. म्हणजे काय झालेलं असतं बघा,
तर मलन्यूट्रिशन माहिती आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. व्हॉट इज Yes, मलन्यूट्रिशन? Ma'am. व्हॉट इज मलन्यूट्रिशन? कुपोषण. Lack of proper nutrition. लॅक ऑफ Proper nutrition. गुड. तर त्या केसमध्ये, ह्या मलन्यूट्रिशनच्या केसमध्ये काय होतं, तर कंटिन्युअसली तसं कुपोषण होऊन किंवा मलन्यूट्रिशन होऊन काय होतं, डायबिटीज मलायटिस होतो. म्हणजे खाण्यापिण्याचं म्हणजे आपल्या डेली लाईफस्टाईलवर सुद्धा खूप काही डिपेंड असतं. तर ते मलन्यूट्रिशन मध्ये कसं असतं, तर जो काही आहार आहे तर तो व्यवस्थित नसतो. तर म्हणजे खूप वेळ ते कसे राहतात, उपाशी राहतात. तर त्याच्यामुळे काय होत असतं, तर डायबिटीज मलायटिस होण्याचे चान्सेस असतात. तर तो कुठला झाला, टाईप 3 डायबिटीज मलायटिस. त्याच्यानंतर टाईप 4 बघा, सेकंडरी डायबिटीज त्याला म्हटलं जातं. इट इज ड्यू टू सर्टन पॅनक्रियाटिक डिसीज और सर्टन जेनेटिक सिंड्रोम और मे बी ड्रग इंड्युस्ड. तर हा कशामुळे होतो, पॅनक्रियासचे बाकी दुसरे काही एखादा डिफॉल्ट डिसीजेस असतील किंवा जेनेटिक सिंड्रोम असेल, तर त्याच्यामुळे काय होत असते, सेकंडरी डायबिटीज होतं. तर हे झाले 4 टाइप्स. क्लिअर झालेत का डायबिटीज मलायटिसचे? टाइप्स समजले आहेत का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, बाकीचे का रिस्पॉन्स देत नाहीत? ओके. तर आता तुम्हाला डायबिटीज मलायटिस समजलं, त्याचे टाइप्स समजलेले आहेत. ओके. आता त्याचं क्लासिफिकेशन आपण बघूयात. ओके. तर फर्स्ट क्लास बघा कुठला आहे, हार्मोन्सचा. ओके. हार्मोन्स मध्ये कुठले येतात, इन्सुलिन आणि त्याचे काही प्रिपरेशन, इन्सुलिन अँड इट्स प्रिपरेशन. त्याच्यानंतर सेकंड आहे तो काय बघा, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स. ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स कुठले आहेत, सल्फोनाइल युरिएज आणि सेकंड क्लास आहे बायगोनाइड्स. तर सल्फोनाइल युरिएज त्याचं एक्झाम्पल काय आहे, क्लोरप्रोपामाइड, टोलब्युटामाइड आणि ग्लायबेनक्लमाइड. हे काय झाले, 3 एक्झाम्पल झाले सल्फोनाइल युरिएजचे. ओके. सल्फोनाइल युरिएज हा क्लास आहे, त्याचे एक्झाम्पल्स बघा कुठले आहेत, क्लोरप्रोपामाइड, टोलब्युटामाइड आणि ग्लायबेनक्लमाइड. हे काय झाले, एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते काय, बायगोनाइड्सचे एक्झाम्पल बघा, फेनफॉर्मिन आणि मेटफॉर्मिन. ओके. जर घरी पेशंट्स असतील आपल्या, कुणाला म्हणजे आता हे कॉमन गोष्ट आहे डायबिटीज मलायटिस, तर त्यांचे थोडेसे तुम्ही मेडिसिन्स किंवा जे काही त्यांना टॅबलेट्स दिलेले आहेत तर त्या बघत चला, तुमचं नॉलेज इन्क्रीज होणार आहे. ओके. तर त्यांचं तुम्हाला पण ते नॉलेज वाढणार आहे. म्हणजे आपण जे शिकतोय तर ते ऍक्च्युअल मध्ये बघणं हे खूप डिफरंट असतं. म्हणजे ते आपल्या लाईफ टाइम लक्षात राहतं. आता खूप वेळेस बघा, जे डायबिटीसचे पेशंट असतात तर त्यांना हे मेटफॉर्मिन म्हणा, ओके, याचे काय दिले जातात, टॅबलेट्स दिले जातात. त्याच्यानंतर इन्सुलिन असते इंजेक्शन, त्याचं प्रिपरेशन असतं किंवा बॉटल्स असतात. ओके. तर ते तुम्ही बघितले, त्याच्यावरचे कंटेंट्स बघत चला. ओके. फक्त डायबिटीज चालू आहे आता म्हणून मी डायबिटीजचं नाही सांगत आहे. तर जे काही घरी आपल्या मेडिसिन्स असतात, ओके, तर ते मेडिसिन्स आपण बघितले पाहिजे, त्याच्यावरचे कंटेंट कुठले आहेत, ओके, कुठलं कशावरती आहे, त्याचा डोस किती. आता डोस पण आपण शिकतोय किती घेतला पाहिजे काय, तर ते सुद्धा आपल्याला नॉलेज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. येस मॅम. Yes, ma'am. ओके. सो नंतर काय बघा, थर्ड जो क्लास आहे तो काय, प्लांट प्रोडक्ट्स. त्याचं एक्झाम्पल गुआरगम. ओके. गुआरगम हे काय झालं, प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे प्लांटचं प्रोडक्ट आहे. आता बघा, फर्स्ट आपला जो आपण बघणार आहे कंपाऊंड, तर तो कुठला आहे, इन्सुलिन. ओके. इन्सुलिन हा काय आहे, हार्मोन आहे. तो प्रोड्यूस कुठे होतो, विच इज प्रोड्यूस्ड बाय द बीटा सेल्स ऑफ इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅनक्रियास. बघा, पॅनक्रियाटिक ग्लँड मध्ये, ओके, पॅनक्रियास ही काय आहे, एक ग्लँड आहे. त्याच्यामध्ये बघा बीटा सेल्स असतात. कुठल्या ह्याला, इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स. ओके. इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स या साइटला आपण म्हणू शकतो बीटा सेल्स असतात. तर त्या बीटा सेल्स काय करतात, हार्मोन हा इन्सुलिन प्रोड्यूस करतात. बघा, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. बऱ्याच वेळा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन, बीटा सेल्स म्हणजे इन्सुलिन हा काय आहे आणि तो कुठून प्रोड्यूस होतो.
तर हे पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आहे, बीटा सेल्स. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, फक्त पॅनक्रियास. बऱ्याच लोकांना एवढंच म्हणजे माहिती असते फक्त पॅनक्रियास मध्ये, पण आपण पूर्ण लक्षात ठेवायचंय बीटा सेल्स असतात कुठल्या, इस्लेट्स ऑफ लँगरहॅन्स त्याला म्हटलं जातं, कशातल्या, पॅनक्रियास मधल्या. इट इज अ पॉलीपेप्टाइड. ओके, ते काय पॉलीपेप्टाइड आहे, त्याच्यामध्ये जे लिंकेज आहे ते विच कंटेनिंग द 51 अमायनो ऍसिड. ओके, त्याच्यामध्ये किती असतात, 51 अमायनो ऍसिड असतात, विच इज अरेंज्ड इन 2 चेन्स. तर ते 2 चेन्स मध्ये अरेंज केलेले असतात, नेमली ए अँड बी. त्याच्यामध्ये बघा पहिल्या म्हणजे ए मध्ये किती असतात, 21 अमायनो ऍसिड, आणि बी मध्ये काय असतात, 30 अमायनो ऍसिड्स असतात. तर बघा, these two chains are connected by 2 डायसल्फाइड लिंकेज. आता या 2 चेन आहेत, तर त्या चेन कशा कनेक्ट होतात, 2 डायसल्फाइड म्हणजे जे बॉन्ड आहेत ना, त्याच्याने काय होतात, तर या कनेक्ट होतात. त्याचा सोर्स बघा काय, तर पॅनक्रियास. आता हे झाले इन्सुलिन हार्मोन आपल्या बॉडीमध्ये होतो, पण जर इन्सुलिन जर डिफेक्टिव्ह असेल, म्हणजे काय, तर इन्सुलिनचं काय झालेलं असेल, सिक्रेशन कमी झालेलं असेल, त्या पेशंट मध्ये आपल्याला काय द्यायचं, इन्सुलिन द्यायचंय. तर ते प्रिपरेशन बघा कसं तयार केलं जातं, किंवा त्याचा सोर्स काय आहे, तर पॅनक्रियाज ऑफ पिग किंवा ऑक्स. तर काय केलं जातं, पिग मधून किंवा ऑक्स मधून, काय ऑक्सच्या पॅनक्रियाज मधून हे इन्सुलिन घेतलं जातं. हा काय आहे, त्याचा सोर्स आहे इन्सुलिनचा. त्याच्यानंतर बघा त्याच्या प्रॉपर्टीज काय, इट इज अ व्हाईट पावडर. ओके, व्हाईट कलर मध्ये असतं ते. इट इज स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. तर वॉटर मध्ये ते कसं असतं, सोल्युबल असतं. इट डिझॉल्व इन डायल्यूट सोल्युशन ऑफ मिनरल ऍसिड्स. तर ते डिझॉल्व असतं कशामध्ये, डायल्यूट सोल्युशन जे आहेत मिनरल ऍसिड्सचे, त्याच्याने इट इज ऑल्सो सोल्युबल इन अल्कली हायड्रॉक्साइड. अल्कली हायड्रॉक्साइड मध्ये सुद्धा ते काय सोल्युबल आहे. in which it is hydrolyzed. तर काय झालं तिथं, हायड्रोलाइज होतं. इट इज इनऍक्टिव्हेटेड बाय द प्रोटिओलायटिक एन्झाइम. तर ते इनऍक्टिव्हेट कोण करतं बघा, तर प्रोटिओलायटिक एन्झाइम करते. त्याच्यानंतर बघा स्टॅबिलिटी आणि स्टोरेज. ओके, स्टॅबिलिटी आणि स्टोरेज मध्ये बघा, इट इज सेन्सिटिव्ह टू द हीट अँड लाईट. ओके, तर ते बघा इन्सुलिन जे आहे बघा, मेनली हे असंच ठेवलं जात नाही इन्सुलिन. तर ते काय केलं, त्याला स्पेसिफिक कंडिशन दिली जाते, किंवा फ्रीज मध्ये, रेफ्रिजरेटर मध्ये काय केलं जातं, ते मोस्ट ऑफ द केसेस ठेवलं जातं. का तसं ठेवलं जातं, तर ते काय आहे, सेन्सिटिव्ह आहे हीट आणि लाईटला. हेन्स इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर. वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवलं जातं. आणि त्याचं टेम्परेचर बघा, टेम्परेचर नॉट एक्सेडिंग 20 डिग्री सेंटीग्रेड. तर 20 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त टेम्परेचरला ते काय करायचं, ठेवायचं नाही. until released manufacturers it should be stored in refrigerator. ओके, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचं आणि used within a short time. ओके, तर ते मेनली ह्याची कंडिशन लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा, इन्सुलिन इंजेक्शन इज स्टोर्ड इन मल्टीडोस कंटेनर. इन्सुलिनचं इंजेक्शन जे आहे, तर ते कशामध्ये ठेवलं जातं, मल्टीडोस कंटेनर. म्हणजे काय असतं बघा, एक कंटेनर असतं आणि त्याच्यामध्ये आपण ते एकदा यूज करून लगेच, म्हणजे एकदा यूज करण्याचा डोस फक्त नसतो त्याच्यामध्ये. ओके, बघितले का कुणी? येस मॅम. येस ओके, मॅम. तर ते काय केलं जातं, एकदाच सगळं संपवलं जात नाही. ओके, काय केलं जातं, थोड्या थोड्या वेळ, म्हणजे आज समजा दिलेला आहे डोस, तर आज ते घेतलं जातं जेवढं त्यांना दिलेलं आहे, म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन घ्यायला सांगितलेलं आहे, जेवढं डोस. त्याच्यानंतर काय केलं जातं, ते तसंच ठेवलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातूनच घेतलं जातं. याला काय म्हणायचं, मल्टीडोस कंटेनर ऍट अ टेम्परेचर. तर ते कुठे स्टोअर केलं जातं बघा, त्याचं टेम्परेचर वेगळं सांगितलेलं आहे. ते वरती होतं, आपण बघितलं 20 डिग्री सेंटीग्रेड हे दिलेलं आहे. तर ते काय आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी. तर ते मॅन्युफॅक्चरर साठी सांगितलेलं आहे. आणि जे मल्टीडोस कंटेनर्स आहेत, तर त्याला टेम्परेचर बघा किती ठेवायचं आहे, 2 डिग्री सेंटीग्रेड अँड द 8 डिग्री सेंटीग्रेड शुड नॉट बी अलाउड टू फ्रीज. ओके, ते टोटली काय करायचं आहे, फ्रीज करायचं नाही. म्हणजे काय, -6 डिग्री सेंटीग्रेडला ते ठेवायचं नाही. द लेबल ऑन द कंटेनर शुड बी ओके, त्या कंटेनरच्या लेबलवरती बघा काय काय असेल पाहिजे, नंबर ऑफ युनिट्स पर ml. त्याच्यानंतर द ॲनिमल सोर्स ऑफ इन्सुलिन. ओके, कुठून घेतलेला आहे त्याचा सोर्स सुद्धा त्याच्यावरती मेन्शन हवा. त्याच्यानंतर त्याची एक्सपायरी डेट, हे सगळ्याच प्रोडक्ट वरती असतं. त्याच्यानंतर स्टोरेज कंडिशन विथ प्रिकॉशन. काय घेतलं जातं प्रिकॉशन,
म्हणजे स्टोरेज कंडिशन त्याच्यावर दिली जाते आणि त्याचे प्रिकॉशन्स पण दिले जातात. यू शुड नॉट बी अलाउड टू फ्रीज. ओके, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. द कंटेनर शुड बी शेकन, म्हणजेच काय केलं तर रेफ्रिजरेटर मध्ये ठेवलं जातं, पण जो आपण म्हणतो फ्रीजर, ओके, फ्रीजर जो ह्याच्यामध्ये असतो आपल्या रेफ्रिजरेटर मध्ये, तर जिथे आईस फॉर्म होत असतो तर तिथे ते ठेवलं जात नाही. साईडला आपल्या जो नॉर्मल फ्रीज मध्ये किंवा आपण रेफ्रिजरेटर म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये ते ठेवलं जातं. द कंटेनर शुड बी शेकन जेंटली बिफोर विथड्रॉल ऑफ डोस. तर काय केलं जातं तर ते कंटेनर शेक केलं जातं बिफोर यूज. ओके, त्याच्यानंतर बघा त्याचे युजेस काय, तर हे यूज केलं जातं टू कंट्रोल डायबेटीज मलायटस. पण सगळ्याच डायबेटीज मलायटस मध्ये दिलं जात नाही, विच इज अनकंट्रोलेबल बाय डाएट अलोन. तर फक्त डाएटने जे डायबेटीज ज्यांची शुगर लेवल आहे तर ती कंट्रोल होत नाहीये, तर त्या पेशंटला काय केलं जातं, अनकंट्रोल म्हणजे त्या पेशंटला हे इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं. अँड टू ट्रीट इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीज मलायटस, किंवा आपण म्हणू शकतो इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीज मलायटस जो आहे टाईप, तर त्या केसमध्ये हे दिलं जातं. ओके, टू रेग्युलेट द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. हा जो इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीज मलायटस याचा आपण टाईप बघितलाय बघा, फर्स्टच टाईप आहे. ओके, हा जो आहे इन्सुलिन डिपेंडंट डायबेटीज मलायटस, हा जो फर्स्ट दिसतोय. ओके, टाईप 1 जो आहे तर मेनली तुम्ही लक्षात ठेवा की टाईप 1 मध्ये काय दिलं जातं, इन्सुलिन दिले जातं इंजेक्शन. त्याच्यानंतर टू रेग्युलेट द कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम, म्हणजेच काय झालं असतं बघा, इन्सुलिनचं सिक्रेशन नाही झालं व्यवस्थित, तर काय झालं असतं, जे मेटाबॉलिझम आहे कार्बोहायड्रेटचं ते काय झालं असतं, डिस्टर्ब झालेलं असतं, तर ते रेग्युलेट सुद्धा याच्यामुळे होतं. त्याच्यानंतर टू ट्रीट द हायपर कॅलेमिया, ओके, म्हणजेच पोटॅशियमचं हे कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर टू ट्रीट द सिव्हिअर कीटो ऍसिडोसिस आणि डायबेटिक कोमा, तर या केसमध्ये सुद्धा दिलं जातं. तर कोमामध्ये पेशंटला आपण हायपोग्लायसेमिक एजंट देऊ शकत नाही. ओके, ते ओरली प्रिस्क्राईब, म्हणजे ओरली जर घेत असेल पेशंट तर ते देऊ शकतो, पण कोमा मधला पेशंट ते घेऊ शकत नाही. सो दॅट्स वाय त्यांना काय केलं जातं, तर हे जे इंजेक्शन आहे डायबेटीजचं इन्सुलिनचं, तर ते काय केलं जातं, दिलं जातं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन बघायचे कुठले आहेत, इन्सुलिन इंजेक्शन, त्याच्यानंतर न्यूट्रल इन्सुलिन इंजेक्शन, बायफेजिक इन्सुलिन इंजेक्शन, ग्लोबिन झिंक इन्सुलिन इंजेक्शन, आयसोफेन इन्सुलिन इंजेक्शन, त्याच्यानंतर प्रोटामाइन झिंक इन्सुलिन इंजेक्शन आणि इन्सुलिन झिंक सस्पेन्शन. हे काय केले जातात, फॉर्म्युलेशन म्हणजे हे फॉर्म्युलेशन काय अवेलेबल आहेत. आता बघा नेक्स्ट जो कंपाऊंड आहे मेटफॉर्मिन. ओके, आपण काय बघितलं, पहिला इन्सुलिन, त्याच्यानंतर कुठला आहे मेटफॉर्मिन. इन्सुलिन समजलाय का सगळ्यांना? येस मॅम. Yes, Can ma'am. anyone tell what is insulin? तो कशासाठी दिला जातो, काय जनरल तुम्हाला जे समजलं तेवढं सांगा. It is a hormone. ओके, हार्मोन आहे तो. अजून Produced by beta cell. ओके, कुठून प्रोड्यूस होतो, बीटा सेल्स ऑफ पॅनक्रियास. Langerhans of pancreas. गुड. हा, बीटा सेल्स ऑफ लँगरहन्स मधून प्रोड्यूस होतो. ओके, पण इन्सुलिनचं प्रिपरेशन आहे तर ते कुठून, त्याचा सोर्स काय आहे? पॅनक्रिया अँड फॉक्स. ओके, त्याच्यानंतर अजून काय समजलं इन्सुलिन बद्दल? ते कुठल्या पेशंट मध्ये दिलं जातं? मल्टिपल डोस It's a कंटेनर मध्ये vital- ते स्टोअर केलं जातं, वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये ठेवलं जातं आणि जास्त म्हणजे आयस होईल त्या ठिकाणी ठेवलं नाही जात. ओके, अजून काय? आणि ते इन्सुलिन ना कंट्रोल डायबिटीज मलायटस त्याच्यासाठी वापरलं जातं आणि ट्रीटमेंट ऑफ हायपर कॅलमिक साठी पण वापरलं जातं आणि
आज नंतर ती रेग्युलेट कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम साठी पण वापरलं जातं. ओके, तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलेलं आहे इन्सुलिन. ओके, सो नेक्स्ट कंपाऊंड आहे आपला मेटफॉर्मिन. तर बघा मेटफॉर्मिन हे बऱ्याच वेळा प्रिस्क्राइब केलं जातं. ओके, ओके, गुड राजश्री. तर मेटफॉर्मिन जे आहे, तर मेटफॉर्मिन हा सुद्धा काय कंपाऊंड आहे, हायपोग्लायसेमिक एजंट आहे. त्याचं मॉलिक्युलर वेट बघा किती आहे, 165.6. त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजेच काय, तर फिजिकल प्रॉपर्टीज आहेत या. तर ते काय आहे, एक हायड्रोक्लोराइड सॉल्ट आहे, इज व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे, विच इज ऑर्डरलेस. ते काय आहे, ऑर्डरलेस आहे आणि हॅज द बिटर टेस्ट. कशी टेस्ट आहे त्याची, बिटर. इट इज हायग्रोस्कोपिक. ते कसं आहे, हायग्रोस्कोपिक आहे. इट इज फ्रीली सोल्युबल इन वॉटर अँड प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन क्लोरोफॉर्म. तर क्लोरोफॉर्म मध्ये कसं आहे, ते प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा स्टॅबिलिटी आणि स्टोरेज. ओके, स्टॅबिलिटी आणि स्टोरेज ते कसं आहे बघा, तर हायग्रोस्कोपिक आहे ते. हेन्स इट इज स्टोर्ड इन टाइटली क्लोज्ड कंटेनर. तर टाइटली क्लोज्ड कंटेनर मध्ये ते स्टोअर केलं जातं. त्याचे युजेस बघा, इट इज युज्ड टू ट्रीट द नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस. ओके, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस मध्ये काय केलं जातं, ते दिलं जातं. त्याच्यानंतर बघा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस इन कॉम्बिनेशन विथ इन्सुलिन. इन्सुलिनच्या कॉम्बिनेशन सोबत ते त्या इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस मध्ये सुद्धा दिलं जातं. दोन्ही केस मध्ये म्हणजे बघा, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस मध्ये दिलं जातं आणि इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस दोन्ही मध्ये काय केलं जातं, दिलं जातं. त्याच्यानंतर बघा डायबिटीज असोसिएटेड विथ हायपर लिपोप्रोटीनेमिया. तर त्या जर डायबिटीज असेल एखाद्या पेशंटला आणि त्याला हायपर लिपोप्रोटीनेमिया सुद्धा असेल, म्हणजे काय लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन ते काय झालं असेल, इन्क्रीज झालेलं असेल, तर त्यांना सुद्धा हे मेटफॉर्मिन प्रिस्क्राइब केलं जातं. त्याच्यानंतर जे पर्सन्स किंवा पेशंट्स ओबेज आहेत, ओके, ओबेसिटी समजतं का सगळ्यांना? येस मॅम. ओके, तर जे पर्सन्स ओबेज आहेत तर त्या पर्सन मध्ये सुद्धा काही वेळेस हे मेटफॉर्मिन दिलं जातं. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन ह्याचे कुठले आहेत, मेटफॉर्मिन टॅबलेट आहे, मेटफॉर्मिन ओके, सो मेटफॉर्मिन टॅबलेट अवेलेबल आहे. त्याच्यानंतर मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड प्रोलॉंग रिलीज टॅबलेट आहे. त्याच्यानंतर मेटफॉर्मिन ओरल सोल्युशन हे काय आहे, तर फॉर्म्युलेशन अवेलेबल आहे. त्याचा डोस बघा काय, 0.5 to 2.5 ग्रॅम इन डिवायडेड डोसेस. ओके, डिवायडेड डोसेस मध्ये हा जो डोस आहे 0.5 to 2.5 ग्रॅम याच्या रेंज मध्ये हा डोस दिलेला असतो. डिवायडेड म्हणजे काय, तर 2 टाइम 3 टाइम अशा मध्ये काय केलं जातं, ते डिवाइड केलं जातं. तर ब्रँड नेम्स बघा त्याचे कुठले आहेत, डायबेक्स, त्याच्यानंतर डायफॉर्मिन, ग्लायकोमेट, ओके, ग्लायसिफेज. ग्लायकोमेट तर सर्वांनी बघितलं असेल, बघितलंय का ग्लायकोमेट ब्रँड जास्त करून? ग्लायकोमेट, ग्लायसिफेज. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कंपाऊंड आहे ग्लायबेनक्लामाइड. त्याला काय म्हणलं जातं, ग्लायब्युराइड. हा काय आहे, सेकंड जनरेशन ड्रग which was introduced in early 1980 and probably the most potent on the weight basis. तर हा काय आहे, मोस्ट पोटेंट आहे अकॉर्डिंग टू वेट. तर प्रॉपर्टीज बघा ह्याच्या काय, तर व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे ती आणि हे कसं आहे, ऑर्डरलेस आहे. इट इज व्हेरी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर. तर ते काय असतं, स्लाइटली सोल्युबल असतं वॉटर मध्ये आणि स्पॅरिंगली सोल्युबल असतं क्लोरोफॉर्म मध्ये. त्याचे स्टोरेज बघा, इट इज स्टोर्ड इन वेल क्लोज्ड कंटेनर. तर वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये काय केलं जातं, ते स्टोअर केलं जातं. त्याच्यानंतर त्याचे युजेस बघा, इट इज युज्ड टू ट्रीट द नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटस. जे नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटसचे पेशंट आहेत तर त्यांच्यामध्ये हे दिलं जातं, आयदर अलॉन और विथ कंट्रोल्ड डाएट और इन कॉम्बिनेशन विथ द बायगोनाइड्स. तर जे बायगोनाइड्स आहेत तर त्याच्यासोबत कॉम्बिनेशन मध्ये किंवा
पेशंटला काय सांगितलं जातं की कंट्रोल डाएट, तर त्यांचा जो डाएट आहे तो प्रॉपर करायला सांगितलं जातो. म्हणजेच काय, त्याचे शुगर कंटेंट आहे ज्याच्यामध्ये, तर ते काय केलं जातं, अवॉइड केलं जातं. त्याच्यानंतर बघा, ऍज अ सबस्टिट्यूट फॉर अदर हायपोग्लायसेमिक एजंट विच कॉजेस द अनडिझायरेबल साईड इफेक्ट, तर काही हायपोग्लायसेमिक एजंट जर साईड इफेक्ट म्हणजे त्यांचा होत असेल एखाद्या पेशंटमध्ये, तर त्यांना हे ग्लायबेनक्लामाइड प्रिस्क्राईब केलं जातं. त्याच्यानंतर ऍज अ पॉसिबल सबस्टिट्यूट फॉर इन्सुलिन इन नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटिस, तर नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मलायटिस मध्ये जर त्या पर्सनला जर इन्सुलिनची गरज लागत असेल तर त्यांच्यामध्ये हे ग्लायबेनक्लामाइड दिलं जातं. त्याच्यानंतर बघा याचे फॉर्म्युलेशन काय, ग्लायबेनक्लामाइडची टॅबलेट आहे, त्याचा डोस बघा 1 to 6 mg पर डे, आणि त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत, तर डॉनिल आणि युग्लॉकॉन, हे काय झाले त्याचे ब्रँड नेम्स आहेत ग्लायबेनक्लामाइडचे. त्याच्यानंतर आहे बघा ग्लिमिप्राइड. ओके, ग्लिमिप्राइडचे बघा फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, तर हे कसं आहे, व्हाईट आहे, ऑलमोस्ट व्हाईट पावडर आहे, आणि सोल्युबल इन डायमिथाइल फॉर्ममाइड, तर हे कशामध्ये सोल्युबल आहे, तर डायमिथाइल फॉर्ममाइड मध्ये सोल्युबल आहे, स्पॅरिंगली सोल्युबल आहे, डायक्लोरोमिथेन मध्ये ते सोल्युबल आहे, स्लाइटली सोल्युबल इन मिथेनॉल मध्ये ते कसं आहे, स्लाइटली सोल्युबल आहे, प्रॅक्टिकली इनसोल्युबल इन वॉटर मध्ये कसं आहे, ते प्रॅक्टिकली इनसोल्युबल आहे, आणि त्याचं स्टोरेज बघा, ते स्टोअर केलं जातं विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम मॉइश्चर पासून ते काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं ऍट अ टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 30 डिग्री सेंटीग्रेड, 30 डिग्री सेंटीग्रेडच्या टेम्परेचरला ते ठेवलं जातं, म्हणजे त्याच्यापेक्षा कमीच. त्याचे युजेस बघा, इट इज युज्ड इन टाइप 2 डायबिटीज मलायटस, तर ते टाइप 2 डायबिटीज मलायटस मध्ये दिलं जातं अलॉंग विथ अदर अँटी डायबेटिक टू कंट्रोल द राईज इन ब्लड शुगर. ओके, ब्लड ग्लुकोज जे आहे तर ते कंट्रोल ठेवण्यासाठी हे ग्लिमिप्राइड दिलं जातं. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन कुठलं आहे, ग्लिमिप्राइड टॅबलेट अवेलेबल आहे, डोस किती दिला जातो 1 to 6 mg पर डे, हे कसं दिलं जातं, अकॉर्डिंग टू पेशंट रिपोर्ट, म्हणजे जो ब्लड शुगर लेवलचा रिपोर्ट आहे त्याच्यानुसार हे डोस दिले जातात. त्याचे ब्रँड नेम्स बघा कुठले आहेत, अवेंडेराइल, त्याच्यानंतर ड्युटॅक, अमेराइल, ग्लायप्राइड आणि ग्लेमर, हे काय आहेत, तर ग्लिमिप्राइडचे ब्रँड नेम्स आहेत. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण हे 4च कंपाऊंड बघूयात, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कंपाऊंड बघूयात. ओके, सगळ्यांना क्लिअर आहेत 4 कंपाऊंड आपण बघितलेले. बघा सुरुवातीला काय काय बघितलं, हायपोग्लायसेमिक एजंट काय असतात. ओके, सो व्हॉट इज हायपोग्लायसेमिक एजंट, कॅन एनीवन टेल? हायपोग्लायसेमिक एजंट डायबिटीज मलायटिस मध्ये यूज केले जाते त्याचं. ओके, गुड. काय करतात हे हायपोग्लायसेमिक एजंट? ग्लुकोज कमी करतात. ओके, गुड. म्हणजे काय करतात ते नॉर्मल रेंजला आणतात. ओके, सो डायबिटीज मलायटिसचे टाइप किती असतात? 4 टाइप. ओके, फर्स्ट वन इज अ फर्स्ट टाइप कुठला आहे? इन्सुलिन डिपेंडेंट डायबिटीज mellitus. ओके, सेकंड वन Non-insulin dependent diabetes mellitus. ओके, थर्ड वन इज malnutrition related diabetes mellitus. ओके, and last one Secondary diabetes. गुड. म्हणजे सगळ्यांना समजलेलं आहे, सगळ्यांनी लक्ष दिलेलं आहे. बघा लेक्चरला लक्ष दिलं ना तर हा पॉइंट तुमचा इथेच बऱ्यापैकी कव्हर होतो. नेक्स्ट टाइम तुम्ही एकदा रीड केलं तरी ते तुम्हाला काय होणार आहे, लगेच लक्षात राहणार आहे. तेच जर तुम्ही लक्ष नाही दिलं काही सुद्धा तर ते तुम्हालाच परत सेल्फ स्टडी करावी लागणार आहे, आणि त्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ डाऊट्स येणार आहेत. ओके, इथं तुम्ही जर लेक्चर मध्ये कंटिन्यू म्हणजे लक्ष दिलं, इथे जर तुम्ही लक्षात ठेवलं व्यवस्थित सगळं, तर तुम्हाला त्याचं काय होणार आहे, कन्फ्युजन होणार नाही. कुठलाही डाऊट असेल तर तो तुम्ही लगेच विचारू शकता. ओके, ओके मॅम. ओके. इन्सुलिन कोण सांगू शकता अजून इन्सुलिन बद्दल?
इन्सुलिन बद्दल आपण आज काय काय बघितलं तर ते कोण सांगू शकतं का? मॅम हु इज दिस? हा, हॅलो तुमचं नाव काय? हा, सुप्रिया. सांगा. सांगू का? येस येस. इन्सुलिन हे हार्मोन प्रोड्यूस साठी वापरलं जातं. नंतर त्याच्यानंतर ते पॅनक्रियाज मध्ये पण वापरलं जातं. आणि त्याच्या प्रॉपर्टी येते की इन्सुलिन व्हाईट पावडर आहे ते स्लाइटली सोल्युबल वॉटर मध्ये आणि डिझॉल्व्ह डायल्युशन सोल्युशन आहे ते मिनरल ऍसिड मध्ये. आणि त्याची स्टॅबिलिटी आहे की ते सेन्सिटिव्ह आणि हीट लाईट हेन्स पासून वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये स्टोअर केलं जातं. आणि त्याला टेम्परेचर 20 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त नसलं पाहिजे. आणि ते रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर केलं जातं. आणि त्याचे यूज आहे की त्याला ट्रीटमेंट ऑफ हायपोकॅलमिक मध्ये ट्रीट केलं जातं. आणि नंतर रेग्युलेशन कार्बोहायड्रेट मलायटस मध्ये पण मायक्रोबायोलिझम मध्ये पण केलं जातं. आणि ओके. डायबिटीज कंट्रोल मध्ये पण यूज केलं जातं ते. आणि त्याचं फॉर्म्युलेशन आहे की इन्सुलिन इंजेक्शन. ओके, गुड. म्हणजे सगळ्यांना समजलेलं आहे. हायपोग्लायसेमिक एजंट सगळ्यांचं क्लिअर झालंय? कुणाला काही डाऊट ह्याच्यामध्ये आता? हा, रुपाली राऊत, तुम्हाला काही डाऊट आहे का? Give me attendance. Roll number 1, प्रेझेंट मॅम. 2, प्रेझेंट मॅम. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5. Roll number 5. Absent. 6. 6. Roll number 6. Absent. 7. प्रेझेंट मॅम. 8. प्रेझेंट. 9. प्रेझेंट मॅम. 10. प्रेझेंट. 11. प्रेझेंट मॅम. 12. 13. 14.
15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present. 19. Roll number 19. Okay, 20, Present. 21, 22, Present. 23. Roll number 23, 24. Absent. 25, Yes, ma'am. 26. Roll number 26. Absent. 27. Absent. 28. Present. 29. Roll number 29. Absent. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Roll number 34. Absent. 35. 35. Absent. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Present, ma'am. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Present, ma'am. 42. 43. 43. 44. राजश्री मुळे तुमची लावली अटेंडन्स मी कॉल करून झालेला आहे ते 42 रोल नंबर कधीच तुमचा आवाज येत नाही 44 absent 45 Present, ma'am. 46 roll number 46 47 absent 48 Present, ma'am. 49 roll number 49 absent 50 Present, ma'am. 51 Present, ma'am. 52 Present, ma'am. 53 Present, ma'am. 54 Present. 55 Present, ma'am. 56 Present, ma'am. 57 Present, ma'am. 58 Present, ma'am. 59 Present, ma'am. 60 Present, ma'am. 61 Present, ma'am. 62 Present, ma'am. 63 Present. 64 Present. 65 same 66 roll number 66 same 67 same 68 Present. okay ओके आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काही डाऊट आजच्या लेक्चर मध्ये झालेल्या पॉइंट मध्ये कुणाला काही डाऊट हायपोग्लायसेमिक एजंट्स क्लिअर झालेला आहे No, सगळ्यांना ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके सो नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे जे काही हायपोग्लायसेमिक एजंट्स आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू
नाव यू कॅन लिव्ह नाव. कुणाला काही प्रॉब्लेम आहे का बाकीचा अजून? मॅम मला हॅलो एक मॅम. क्वेश्चन विचारायचा होता. हा बोला. मॅम तुम्ही म्हणले चार्ट बनवा, त्यासाठी काय काय हे टाकू द्या मग, म्हणजे हे हा केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आणखीन काय? नाही, काय करायचं, फिजिकल प्रॉपर्टी. ओके, फर्स्ट कॉलम मॉलिक्युलर वेट, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज नंतर काय असतं, युजेस असतात त्याचे. तर त्याचे युजेस आणि त्याचे फॉर्म्युलेशन्स आहेत ते, फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन. आणि ऍट द लास्ट त्याचे काय ना ब्रँड नेम्स, असे कॉलम्स करायचे आणि त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहायचं आणि ते लक्षात राहतं. तर प्रत्येकाचे तुम्ही चार्ट करा, प्रत्येक चॅप्टर वाईज, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज पण नाही होणार. ओके. समजलं का आदित्य? येस मॅम. बघा बाकीच्यांनी पण चार्ट्स बनवा, खूप इझी जाईल तुम्हाला. काय करायचंय, आता समजा आपण हायपोग्लायसेमिक एजंट बघतोय, तर वरती काय नाव टाकायचं आपण, 2 पेजेस घ्यायचे. ओके, 2 पेजेस वरती नाव टाकायचं हायपोग्लायसेमिक एजंट आणि त्याच्या काय करायचे, कॉलम्स करायचे. तर फर्स्ट जो कॉलम आहे तो कशाचा येईल, फिजिकल प्रॉपर्टीज. आणि लेफ्ट साइडला काय करायचे, तर ड्रगचे म्हणजे एजंट्स जे आहेत तर त्याची नावं लिहायची. आता कुठला बघितला आपण, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन पहिल्यांदा येणार, तर इन्सुलिनचं आपण आडवं काय करायचं, सगळं लिहायचं आहे. तर ते तुम्हाला काय होणार आहे, हे काही कंपल्शन नाही, पण तुम्हाला ते कंपॅरिझन करून स्टडी खूप इझी होईल. समजलं का? मॅम मी बनवलाय. ओके, व्हॉट इज युअर नेम? राऊत रुपाले. ओके मॅम, तुम्ही क्लासरूमला शेअर करा मग. ओके मॅम. ओके, केमिस्ट्रीचं समजतंय सगळ्यांना? येस मॅम. कुणाला काही प्रॉब्लेम, पहिल्यासारखं खूप हार्ड जातंय की काय, असं काही आहे का? इझी जाते का सगळ्यांना आता? येस मॅम. येस मॅम. तुम्ही ते चार्ट्स केले की नाही, तर तुम्हाला कंपॅरिझन करून ते लक्षात पण राहणार आहे. म्हणजे काय, तर आता तुम्ही सुरुवातीला जर इन्सुलिन केलं, तर इन्सुलिन केल्यानंतर परत काय घेता, मेटफॉर्मिंग करायला घेता. तर त्यामुळे काय होतं, ते कन्फ्युज होतं. त्याच्यामध्ये जे मार्केटेड प्रिपरेशन होते याच्यामध्ये पण होते, मग ते कन्फ्युजन क्रिएट होतं. त्याच्यामधले ब्रँड नेम, ह्याच्यामधले ब्रँड नेम, तर त्याचे ह्याला होतात, ह्याचे त्याला होतात. तर तसं न करता तुम्ही जर चार्ट केले, तर तुम्हाला काय होणार आहे, तो चार्ट काय करा, तुम्ही घरी लावा. ओके, एखाद्या वॉलला, भिंतीला. ओके, आणि तो जर तुम्ही तेव्हा सारखं तुमचं लक्ष गेलं, तर तुम्ही ते बघून बघून तुमच्या काय होणार आहे, लक्षात राहणार आहे. आणि लक्षात राहिलं की मग ते तुम्हाला इझिली एक्झाम मध्ये लिहिता येणार आहे, कन्फ्यूज होणार नाही. म्हणजे एका खाली एक लिहिलं, तुम्हाला डायरेक्टली डिफरन्स दिसणार आहे की इन्सुलिन आणि मेटफॉर्मिन याच्यामध्ये कुठले डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, ह्याचे फॉर्म्युलेशन काय आहेत, त्याचे काय आहेत, याचे युजेस काय आहेत, त्याचे युजेस काय आहेत, दोन्हीमध्ये काय कॉमन आहे, हे असं दिसणार आहे. तर तशी आपण पुढे हायपोग्लायसेमिक एजंट अजून बघणार आहे, तर ते सुद्धा कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही हायपोग्लायसेमिक एजंट करा. त्याच्या आधी आता तुम्ही ह्याच्या अगोदरचा टॉपिक बघितला तर डायुरेटिक्स, तर डायुरेटिक्सचं तसं केलं तर तुम्हाला काय होणार आहे, ते इझी जाणार आहे. हे काही कंपल्शन नाही, तुम्हाला स्टडी करण्यासाठी इझी व्हावं म्हणून मी तुम्हाला सांगतेय. दॅट्स इट. ओके, अजून कुणाला काही डाऊट? हॅलो मॅम. बोला. 5व्या चॅप्टर पासून नोट्स राहिले तर तुम्ही पीपीटी शेअर करा Actually, की, मग आम्ही पीपीटी लिहितो मॅम. असं पण Okay. पीपीटी मध्ये सर्व एक्सप्लेन केले ना तुम्ही. 1 मिनिट स्नेहल, काय प्रॉब्लेम झाला माहिती का, ते क्लासरूमला आहे ना, तर ते अटॅच होण्यासाठी वेळ लागतोय. 2-3 दिवस झाले. तुम्हाला बाकीचे टीचर्स पण म्हणले असते की क्लासरूमला पटकन शेअर होत नाही, अपलोड होत नाहीये, ते प्रॉब्लेम झालाय थोडासा. तर मी त्याच्यामुळे ते मॅम पण ठेवले. म्हणाले होत्या. हा, मग ते त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे. बट मी करते, तुम्ही पीपीटी तरी शेअर करेन. वेट, ते तरी आज झालं तरी करेन. हो मॅम. हा बोला निर्जला. पीपीटी लवकर शेअर करा, म्हणजे आम्हाला लोड पडणार नाही लिहायला.
ओके ओके, आज आज शेअर करते मी. ते काय होतं माहिती का, सुरुवातीला मी लगेच तुम्हाला शेअर केले, पण सध्या काय होतं ते गुगल क्लासरूमला अपलोड लवकर होत नाही हो मॅडम फाईल, त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे. दुसरा काही प्रॉब्लेम नाहीये. पीपीटीज आहेत रेडी, सगळं रेडी आहे, बट तुम्हाला सेंड करण्यासाठी राहिलेली. ओके मॅम. मॅम त्यासोबत एक कंपाऊंडचं करून दाखवा ना चार्ट, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही बाकीचे हा, करतो. आता मी त्याच्यासाठीच सांगितलंय. आता कोणी केलंय, आदित्यनी आणि काय रुपाली राऊत यांनी केलंय ना, म्हणून तर मी काय म्हटलं त्यांना, तुम्ही क्लासरूम वरती अपलोड करा. ओके रुपाली, आज क्लासरूम वरती तुम्ही अपलोड करा ते, ओके मॅम. म्हणजे मलाही समजेल तुम्ही काय केलंय ते करेक्ट आहे का, आणि इथं म्हणजे जे जर करेक्ट असेल तर मी ते बाकीच्यांना फॉलो करायला सांगेन. ओके मॅम. हॅलो मॅम. हा बोला. मी एचएपीचा पण एक चार्ट बनवलाय, दाखवू तुम्हाला? ओके, तो पण करा शेअर. मॅडम ते क्लास वर्क मध्ये नका शेअर करू. आपण म्हणजे जे साईडला आहे की नाही फोल्डर, डायरेक्ट एचएपीचं तुम्ही ओपन केल्यानंतर येतं, तर तिथेच करा. केमिस्ट्रीचं पण तिथेच करा, म्हणजे काय होईल लगेच आयडेंटिफाय होईल. जिथे नोट्स वगैरे मी अपलोड केलेले आहेत तिथे तुम्ही शेअर करा. ओके मॅम. हा आदित्य, तुम्ही पण सेम. ओके मॅम. ठीक आहे. आदित्य, तुम्ही बनवलंय का बनवायचं आहे? सुरुवात केली, माझं थोडं राहिलं, म्हणजे सुरुवात केली मी. ओके, एखाद्या टॉपिकचं झालेलं असेल तर तो म्हणून- तुम्ही सेंड करा. हो मॅम. ओके, म्हणून विचारायचं होतं. काय विचारायचं होतं? ओके, अजून कुणाला काही प्रॉब्लेम? ओके, हॅलो मॅम, प्रिया बोला. तुम्ही 7 चॅप्टर मधला आता हा शिकवलेला सेकंड पॉइंट आहे ना? हायपोग्लायसेमिक हा नवीन चॅप्टर आहे मॅडम. कसं झालंय, हे जे डायुरेटिक्स, हायपोग्लायसेमिक एजंट हे जे आहेत की नाही टॉपिक, तर ते चॅप्टर्स खूप छोटे छोटे आहेत. पण याच्या पुढे जर विचार केला ना, हे अनाल्जेसिक्स, त्याच्यानंतर अँटी इन्फेक्टिव्ह एजंट्स, अँटी ट्युबरक्युलर, तर हे खूप काय आहेत, लेंथी आहेत, खूप वेळ लागणार आहे त्याला. अँटी निओप्लास्टिक खूप आहे त्याच्यामध्ये एजंट्स वगैरे, ते खूप म्हणजे तुम्हाला स्टडी सुद्धा त्याचा खूप हार्ड जाणार आहे, ते आपल्याला खूप वेळा घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे इथपर्यंत मी पॉईंट कव्हर केलाय हायपोग्लायसेमिक पर्यंत. 8 नंबरचा चॅप्टर आहे ना मॅम हा? 9th. सॉरी 9 आहे 9. नाईन्थ. 8 नंबरचा डायुरेटिक्स आहे, तो संपलेला आहे आपला 8. हा 9 आहे. 10th पासून ना ते चॅप्टर्स जे आहेत 4, तर ते काय लेंथी आहेत, हार्ड आहेत जरा, त्याला वेळ लागणार आहे आपल्याला. सेम केस एचपीचं पण तसंच आहे. आता आपला कुठला झाला चॅप्टर लास्ट लेक्चरला? आपलं काय चाललंय, नर्वस सिस्टीम चालू आहे. तर नर्वस सिस्टीम सुद्धा काय खूप लेंथी आहे. तुम्ही बघताय किती दिवस झाले आपला चॅप्टर सुरू आहे तो. तर त्याच्या अगोदरचे जे होते चॅप्टर, तर ते कसे होते, छोटे छोटे होते. पण इथून पुढचे जे आहेत, आपल्याला काय बघायचं, त्याच्यानंतर सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक असेल किंवा युरिनरी सिस्टीम, ओके, स्पेशल सेन्सेस आहे, तर ते सुद्धा घ्यायला काय लागणार आहे, आपल्याला टाइम लागणार आहे. आतापर्यंत झालेलं सगळं काय होते, छोटे चॅप्टर होते. इथून पुढे काय आहेत, खूप मोठे आहेत. समजते अजून कुणाला काही प्रॉब्लेम? सुप्रिया? नो मॅम. ओके. वृषाली? $64. Yes, ma'am. Any problem? Any doubt? No, no, ma'am. Okay. चौगुले वैष्णवी? नो मॅम.
ओके, बिस्किट अनुषा. नो मॅम. ओके, सो आपण इथे स्टॉप करूयात लेक्चर. ओके, रोल नंबर 19 प्रेझेंटी लावली आहे तुमची. ओके मॅम.